न्यूजच्या महाब्रेकिंग न्यूजच्या नंतर आता किरीट सोमय्या हे आता ॲक्शन मोड मध्ये आलेले दिसतात। पुढारी न्यूजने उघड केलेलं होतं की सोमय्या इतके दिवस गप्प नेमके का बसलेले आहेत आणि किरीट सोमय्या आता नव्या वर्षामध्ये नवा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे आज किरीट सोमय्या मोठे घोटाळे सुद्धा उघडकीस आणण्याची घोषणा करणार आहेत। वेगवेगळ्या घोटाळ्यांच्या संदर्भामध्ये ते माहिती सुद्धा देणार आहेत। त्यामुळे किरीट सोमय्यांच्या हिट लिस्ट वरती आता नेमका नंबर कोणाचा आहे हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। मोठी लक्ष्य गाठण्यासाठी भाजपला काहीशी छोटी छोटी तडजोड करावी लागते असं सुद्धा पुढारी न्यूजच्या कार्यक्रमामध्ये किरीट सोमय्या यांनी कबूल केलं होतं, स्पष्ट केलेलं होतं। आणि त्यानंतर आज किरीट सोमय्या नेमकं काय बोलणार, कुणाचा घोटाळा उघड करणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। भारत राम राज्य आणायचं आहे आणि ते करताना जर मोदीजी दिल्लीने काही निर्णय घेतले की आपल्याला ते प्राप्त करायचं, आपल्याला 370 काढायचं आहे, आपल्याला राम जन्मभूमीवर राम मंदिर बनवायचं, उभं करायचं आहे, आपल्याला अंग्रेजाचे गुलामीतून मुक्त व्हायचं आहे, ते कायदे बदलायचे आहेत, तर त्यासाठी त्यांना असं वाटत असेल की भ्रष्टाचार मुक्त भारत करायचं असेल, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचं असेल तर थोडे थोडे छोटे छोटे कॉम्प्रोमाइज करावे लागणार किंवा इथे आल्यानंतर कुठलाही भ्रष्टाचार चालणार नाही, सहन केला जाणार नाही, अशा प्रकाराने महाराष्ट्रात ही स्थिती झाली नसती। आणि या सगळ्याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। निकेश, आज किरीट सोमय्या ॲक्शन मोड मध्ये येताना दिसतात। आपण खरं तर पुढारी न्यूजने बातमी दाखवलेली होती, इतके दिवस सोमय्या गप्प कसे काय बसलेले आहेत, आज ते नेमकं कुणावरती निशाणा साधू शकतात, कुणाचा मोठा घोटाळा उघडकीस आणणार असल्याचं कळतंय। नक्कीच यामिनी, पुढारीच्या ओपन फोरम मध्ये किरीट सोमय्या यांनी अनेक गौप्यस्फोट केले होते। त्यामध्ये प्रामुख्याने अनेकांचे नेत्यांचे मंत्र्यांचे घोटाळे काढणारे किरीट सोमय्या सध्या गप्प काय असा प्रश्न उपस्थित केल्याच्या नंतर किरीट सोमय्या यांनी भाजपचं लक्ष साधण्यासाठी काहीतरी घोटाळाबाजांसोबत तडजोड करावी लागते असं वक्तव्य केल्याच्या नंतर येणाऱ्या नवीन वर्षामध्ये मी पुन्हा एकदा घोटाळे काढणार असं एकदा त्यांनी सांगितलं होतं। त्यानंतर किरीट सोमय्या आज पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये येणार आहेत। पुढारी न्यूजच्या मुलाखतीनंतर आज किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये नवीन घोटाळे आहेत ते बाहेर काढणार आहेत। त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं कोणते मंत्री किंवा नेते टार्गेट असणार आहेत, कोण मंत्री नेते रडारवर असणार आहेत हे पाहणं गरजेचं असणार आहे। कारण ओपन फोरमच्या मुलाखतीमध्ये किरीट सोमय्या यांनी अनेक गौप्यस्फोट केले होते। कारण किरीट सोमय्या नक्की गप्प काय आहेत याचं उत्तर त्यांनी पुढारीच्या मुलाखतीमध्ये दिल्याच्या नंतर आता ते पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आलेले पाहायला मिळत आहेत। 11 वाजता त्यांच्या कार्यालयामध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये नक्की किरीट सोमय्या नक्की काय घोटाळे बाहेर काढतायत, कोणत्या नेत्यांचे मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढतात हे पाहणं गरजेचं राहणार आहे। कारण आपल्या मुलाखतीमध्ये किरीट सोमय्या यांनी हे देखील सांगितलं होतं की येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारमधले नेते किंवा मंत्री यांचे सुद्धा मी घोटाळे बाहेर काढेल। आता त्यामुळे आता त्यांच्याच सरकारमधल्या कोणत्या नेत्यांचा नंबर लागतोय का किंवा आणखीन कोणते मंत्री आणि नेते त्यांच्या रडारवर आहेत ज्यांचे घोटाळे असते बाहेर काढणार आहेत हे पाहणं गरजेचं राहणार आहे। यामिनी, अगदी निकेश, खरं तर ओपन फोरमच्या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातलेला होता। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।